तर बघा, मी सकाळी एक व्हिडिओ टाकलेलं होतं. त्यांनी आज घरीच जाणार नाही म्हणून आज टाकलेलं होतं. तर मला वाटलं घरीच राहतील म्हणून मी काय केलं, मला असे पण आले, मी कामाला पण सुट्टी घेतलेली म्हणून सांगितलेलंच आहे तुम्हाला. तर मी म्हटलं आता असे पण आलेले मला गळाट आलंय, स्वयंपाक पण नाश्ता पण लवकर करू वाटणार म्हणून मी त्यांना म्हटले दूध ब्रेड आणा म्हणून सकाळी पाठवले त्यांना. कवा आता 2:30 वाजले आहेत, त्यांचं काही यायचं पता नाही, ते काही येणार नाहीत लवकर. तर माझं दात इतकं दुखायला लागलंय, लय दुखायला लागलंय. मग दुसऱ्याच्या ज्यांच्या सोबत गेल्या त्यांना फोन लावलं, किती 50 एक फोन लावला असेल, त्यांनी फोन उचलत नाहीत. म्हणजे ते उचलू देत नसल, त्याला यायचं नसल. मध्ये एक बार उचललेलं होतं 1 तासापूर्वी. मी आलो 10च मिनिटात आलो तुझ्यापाशी, मी 10 मिनिटात पोचतो म्हटलेलं नाही. आता किती वेळ झालं यायची काय पता नाही. त्याला काही हो दे बरं, तिला बरं नाही, तिनं आज बरं नाही म्हणून कामावर गेलेलं नाही म्हणून तिला त्रास होत असेल, दूध ब्रेड खाईल म्हणून. आणि कोणतर आला असेल, मी आला असतं, मी वाट बघून बघून मी स्वयंपाक केले, जेवले पण, कस तर खावं लागल, दात पण दुखलाले पण तसंच मी कस तरी जेवण पण केले वाट बघून. एकलीला जेव पण वाटत नव्हतं, जेवण पण केले. ते काय सुधारायचं प्रयत्न करत नाहीत. किती किती मी सांगू, मलाच कंटाळा येवलं सांगून सांगून. किती सांगल तितकं कमीच आहे म्हटल्यासारखं. किती त्रास देव, बापरे बापरे, किती त्रास देव. मला वाटत नाही आता सुधरेल असं वाटतंय, पण सुधरत नाही ते. मला काय वाटलं सकाळी आता काय प्यायला जाणार नाही, तर नाही, तसं काही नव्हतं. ते लगेच मला चकली मारून मला बरं वाटणार, मला अशक्तपणा आलंय, भाजी आणायला जा म्हटल्यावर म्हटले मला अशक्तपणा आलंय, मला बरं नाही असं म्हटले. मग मी आणायला लावले दुसऱ्यालाच. मग भाजी ते आणले म्हणून स्वयंपाक केले. कशी तरी मला गळाट आलं, एवढं तकलीफ सहन करून तरी सुद्धा मी विचार करते आपण केलं तर आपणाला खायला भेटतंय म्हणून भाजी चपाती केले. ते खायला सुद्धा यायची तयारी नाही. पेण्यामध्ये तेवढं ते माणूस, पेण्यामध्ये तेवढं गेलेला हायारी पेण्याच्या. मग तर ते माणूस संसार काय करतय. कसलं माझं दात दुखतंय, गोळी आणून द्यायचं म्हटलं तर सुद्धा नाही, येत नाही. हे केलं असतं काय नाही. असलं कोणी माझ्या जागी म्हटलं तर मला काय तर आणायला पाठवलं तर मी काळजी करत असते. आपल्याला पाठवलंय कशाला, पटमन जावं असं म्हणून काळजी करत असते. मी बोलायची कोशिश करते, पण माझं दात लय दुखतंय, माझ्या मागं एक नाही तर एक टेन्शन आहे. काय करायचं, काय काहीच समजत नाही मला. काय करावं त्या माणसाला थोडं सुद्धा काय कळणार. असं बी राहतंय कुठं एवढं खोटं बोलायचं. आता किती खोटं बोलावं, पण थोडं तर मी खोटं ठरेन हे काहीच विचार नाही. आणि ते काल पण तुम्हाला